नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज इथं नानखटाई बनवणार आहे. यासाठी इथं मैदा, साखर, तूप घेतलेलं आहे. विलायची पावडर, पिस्ता, खाण्याचा सोडा घेतला आहे, चिमूटभर मीठ घेतले. आता सुरुवातीला इथं तूप टाकायचे. आता इथं अर्धा कप तूप घेतलेलं आहे. 1/4 कप साखर घेतलेली आहे. आता हे मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता याच्यात चिमूटभर मीठ टाकायचे, खाण्याचा सोडा टाकायचे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचे. विलायची पावडर अर्धा चमचा टाकायचे. आता छान असं हे मिक्स करून घ्यायचे. आता इथं मिक्स झालेलं आहे तूप आणि साखर. आता थोडं थोडं करत मैदा सगळाच ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी. आता इथे 1 चमचा मोठा रवा घेतलेला आहे. आता 2 मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे. बेसनामुळे एकदम छान चव लागते नानखटाईला. आता हे छान असं हाताने मिक्स करून घ्यायचे. आता राहिलेला मैदा पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. ज्या चमच्यानं मी रवा घेतला होता त्या चमच्यानं तूप घ्यायचे. 2 चमचे आणखी लागणार आहे. तर या चमच्यानं 2 चमचे जास्त तूप लागलेलं आहे. आता इथं दुधाचा वापर करायचा नाही. तुम्हाला आणखीन लागलं तर तूपच टाकायचे ह्याच्यामध्ये. आता ही तळ हातावर एकदम छान अशी गोल आकारामध्ये नानखटाई बनवायची या पद्धतीनं. आता इथं बताईनं मी डिझाईन बनवून घेत आहे. याच पद्धतीनं सर्व नानखटाई बनवून घ्यायचे. आता इथं सर्व नानखटाई तयार झालेल्या आहेत, बघू शकता या पद्धतीनं. आता गॅसवर इडली पात्र ठेवायचे. इडली पात्रात मी नानखटाई बनवणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आता मीठ टाकून घ्यायचे. गरम होण्यासाठी ठेवायचे 10 ते 15 मिनिट. आता याला पिस्ता किंवा काजू बदाम किंवा गुलाब पाकळ्या लावून घ्यायचे. आता इथे मी पिस्ता लावून घेतलेला आहे. आता इडली पात्रावर ही प्लेट ठेवायची. थोडंसं तूप लावायचं आणि नानखटाई ह्याच्यावर ठेवून द्यायची. आता 20 ते 25 मिनिटं असंच ठेवून झाकण ठेवून मध्यम गॅसवर ठेवायचे. जास्त मोठा गॅस करायचा नाही. आता बघू शकता एकदम छान अशी नानखटाई तयार झालेली. तर बघू शकता. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर एकदम छान अशी फुगलेली आहे. तुम्हाला एक काढून दाखवणार आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.